नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो या मालिकेचा कालचा म्हणजेच 5 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हेच पाहायला मिळतं की अथर्व शिवनाथला विचारत असतो की बाबा खरंच तुम्हाला काहीच करता येणार नाही आहे का? आपली वेदा कुठे आहे हे तुम्हाला नाही कळणार का? आणि त्यावेळी शिवनाथ म्हणतो, नाही ना जावई बापू, माझी शक्ती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आहे. मंजिरीने वेदाला कुठे ठेवलं आहे काहीच समजत नाही आहे. आणि जेव्हा त्यांचं हे बोलणं सुरू असताना तेव्हाच त्या ठिकाणी अंबिकाचा आत्मा येतो आणि ती शिवनाथला म्हणू लागते की बाबा आपल्याला ताबडतोब काहीतरी करायला हवं. तितक्यात मीरासुद्धा त्या ठिकाणी येते. अथर्व मीराला विचारतो की मीरा, मला सांग, मंजिरीशी तुझं बोलणं झालं का? काय बोलली ती बाई? आणि तेव्हा मीरा खाली मान घालून सांगते की वेदाचे बाबा, ती म्हणाली की माझी अट मान्य कर, मी वेदाची ताबडतोब सुटका करेल. आणि हे ऐकून अथर्व वैतागून म्हणतो की नाही, हे कधीच शक्य नाही आहे. तिची अट मान्य करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता मी जातो आणि माझ्या पद्धतीने तिच्याशी डील करतो. आणि तो रागातच मंजिरीकडे जायला निघतो, परंतु मीरा त्याला थांबवते. ती म्हणते की वेदाचे बाबा प्लीज असं करू नका, आपली वेदा त्या बाईच्या तावडीत आहे. आपण उचललेलं एक चुकीचं पाऊल वेदाच्या जीवावर बेतू शकतं. आपल्याला शांत राहायला हवं. आणि त्यामुळे अथर्वला काय करावं ते समजत नाही. त्यानंतर मग तो रूममधून बाहेर येतो तर तिथे त्याला अनन्या भेटते. अनन्या त्याला विचारत असते की दादा, वेदाचा काही शोध लागला का? तर अथर्व म्हणतो नाही. आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो तर अनन्या पुन्हा त्याला थांबवत म्हणते, दादा काय झालं तुला? प्लीज मला नीट सांगणार आहे, नेमकं घडलंय तरी काय? आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की तू तुझ्या रूममध्ये जाऊन बैस, मला आत्ता काही बोलायचं नाही आहे. पण अनन्या काही तिचा हट्ट सोडत नाही. उलट ती अथर्वला असंही म्हणत असते की चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात, वेदा हरवली आहे अशी कंप्लेंट देऊयात, आपल्याला काहीतरी ॲक्शन तर घ्यायला हवीच ना. आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की याची काही गरज नाही आहे, तू जाऊन तुझं काम कर. आणि त्यामुळे अनन्याला आश्चर्य वाटतं. ती विचारते की दादा असं का बोलतोयस तू? अरे वेदा तुझी मुलगी आहे ना. आणि त्यावेळी अथर्व चिडून म्हणतो की अनन्या काय आहे ना, या सगळ्यात पोलीस काहीच करू शकत नाही. कारण वेदाला गायब करणारी दुसरी तिसरी कोणीही नसून तुझीला आई म्हणते ती मंजिरी आहे. आणि ते ऐकून अनन्या चिडते तर अथर्व म्हणतो की याच कारणामुळे ना मी तुझ्याशी काही बोलत नव्हतो. आणि आता मला खरंच तुला काहीच एक्सप्लेन करत बसायचं नाही आहे. तू जा तुझ्या रूममध्ये बैस, शांतपणे विचार कर, काय खरं काय खोटं तुझं तुला समजेल. आणि तू तिथून निघून जातो. पण त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या मंजिरीने वेदाला एका घनदाट जंगलामध्ये आणून ठेवलेले असते. वेदा बेशुद्ध अवस्थेतच असते आणि मंजिरी तिच्याकडे बघत म्हणत असते की आता जर लवकरात लवकर मीराने माझी अट मान्य नाही ना केली तर या मुलीला मला संपवावंच लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा रडतच देवी आईकडे प्रार्थना करत असते, म्हणत असते की देवी आई, माझं काही चुकलं असेल तर अगं मला शिक्षा दे, माझ्या लेकराला असा त्रास नको गं होऊन देऊ. तितक्यात अथर्वही तिथे येतो. मीरा रडतच त्याला मिठी मारते. अथर्व तिला समजावत कसं बसं शांत करतो आणि तिला सांगतो की हे बघ मीरा, मला माहिती आहे आपली वेदा त्या मंजिरीच्या ताब्यात आहे, पण हे बघ आता ना मला माझ्या पद्धतीने तिच्याशी डील करू दे. आपण जर शांत बसलो ना तर वेळ हातातून निघून जाईल. पण मीरा म्हणते की नाही वेदाचे बाबा, आपल्याला ना घाई करून चालणार नाही आहे. आपलं एक चुकीचं पाऊल वेदाच्या जीवावर बेतू शकतं. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका मीराशी बोलायला येते आणि त्यावेळी ती नाईलाजाने मीराला म्हणते की मीरा, मला असं वाटतंय की आपण मंजिरीची अट मान्य करायला हवी. निदान तसं नाटक तरी करायला हवं, जेणेकरून ती वेदाची सुटका करेल. आणि ते ऐकून मीरा विचारात पडते, काय निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा तिला काहीही समजत नसते. तर दुसरीकडे ही जी मंजिरी असते ना, ती अस्वस्थपणे तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते. कधी मीरा इथे येईल आणि कधी मला सांगेल की मला तुमची अट मान्य आहे, असं तिला झालेलं असतं. पण तितक्यात तिथे येते अनन्या. अनन्याला पाहून मंजिरी थोडीशी वैतागूनच विचारते की काय गं, काय झालं? तर अनन्या तिला विचारते की आई, वेदाचा काही शोध लागला का गं? आणि मग ही बाई लगेचच नाटक करत म्हणते, नाही ना गं अनन्या,
सगळीकडे माझ्या नातीला शोधलं पण मला ती कुठेच सापडली नाही. आणि तुला माहिती आहे का, मी आत्ता पोलिसांना सुद्धा कॉल करून कळवलं आहे. आणि हे ऐकून अनन्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागते. मंजिरी म्हणत असते की मी पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या नातीला शोधतो. पण तुला माहिती आहे का, मला त्यांच्याकडून असं समजलं की अथर्वने अजून कंप्लेंटच केलेली नाही आहे. अगं वेदा त्याची मुलगी आहे ना, मग तो असा कसा वागू शकतो. आणि ते ऐकून अनन्यासुद्धा लगेचच म्हणू लागते, बघ ना गाई, मी सुद्धा आत्ताच दादासोबत बोलले, त्याने वेदा हरवल्याची कंप्लेंट केलेलीच नाही आहे. तो असा का वागतोय मला समजत नाही आहे. पण आता आपण शांत बसायचं नाही, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात. आणि त्यावर मंजिरीही नाईलाजाने हो म्हणते आणि अनन्यासोबत बाहेर जायला निघते. दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की अथर्व अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. मीरा ही विचार करत बसलेली असते आणि अंबिका तिला सांगत असते की मीरा आता खरंच विचार करण्याची वेळ नाही अगं. जर त्या मंजिरीचा संयम सुटला आणि तिने आपल्या वेदाच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना, तर आपण मग पुन्हा काहीच करू शकणार नाही. तू प्लीज अथर्वांशी बोल, त्यांना त्या मंजिरीची अट सांग. आपण निदान नाटक तरी करूयात, तिला सांगूयात की हो बाई आम्हाला तुझी अट मान्य आहे. आणि मग मीरा अथर्व बोलायला जाते. त्याला सांगते की वेदाचे बाबा, वेदासाठी ना आता आपल्याला त्या मंजिरीची अट मान्य करावीच लागेल, कारण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. वेदाच्या जीवापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाही आहे. आणि ते ऐकून अथर्व विचारात पडतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की मंजिरी आणि अनन्या जेव्हा घरातून बाहेर पडतात ना, तेव्हा बाहेर गार्डनमध्ये शिवनाथ एक मंत्रजाप करत बसलेला असतो. आणि त्याला असं पाहून अनन्या तर खूपच घाबरते, मंजिरी मात्र खुश होते, कारण तिला आणखीन एक संधी मिळालेली असते शिवनाथला आणि मीराला त्रास द्यायची. आणि मग ते अनन्याला म्हणते की अनन्या बघतीयस ना, हा माणूस कसं वेडे चाळे करतोय. अगं हा आधीपासूनच असा आहे आणि आता तर मला असं वाटतंय की यानेच आपल्या वेदाला गायब केलं असणार. म्हणजे बघ ना, हा घरात आला आणि वेदा अचानक गायब झाली. नक्कीच हा काहीतरी काळी जादू करतोय. आणि ते ऐकून ती अनन्यासुद्धा घाबरते. तीही मंजिरीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवते. म्हणू लागते की हो आई, तुझं अगदी बरोबर आहे, पण आता आपण काय करायचं. आणि मग मंजिरी ना तिला एक प्लॅन सांगते आणि तो प्लॅन त्या हलक्या कानाच्या अनन्याला लगेच पटतो सुद्धा आणि ती लगेचच घरातही जाते. तर दुसरीकडे मीरा तिचा निर्णय सांगण्यासाठी मंजिरीला शोधत असते, पण तिला घरात मंजिरी कुठेही दिसत नाही. मग अथर्व तिथे येतो, तोही मंजिरीला शोधतो. त्यांना मंजिरी कुठे गेली हेच समजत नसते. पण मग तितक्यात तिथे येतो अंबिकाचा आत्मा आणि ती मीराला सांगते की पटकन खाली चल, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे मग मीरा अथर्वला घेऊन हॉलमध्ये येते. तर तिथे एक वेगळाच प्रकार घडत असतो. या अनन्याने चक्क पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं आणि पोलीस शिवनाथला पकडून घेऊन जात असतात. आणि ते सगळं पाहून मीराला अथर्वला मोठा धक्का बसतो. ते दोघे धावतच पुढे जातात, त्या इन्स्पेक्टरला थांबवतात. आणि तेव्हा तो इन्स्पेक्टर त्यांना सांगतो की आमच्याकडे मंजिरी मॅडम आणि अनन्या यांनी तक्रार केली होती, तुमची मुलगी वेदा गायब झाली आहे आणि त्यासाठी आम्ही या माणसाला अरेस्ट करत होतो. या दोघींचं असं म्हणणं आहे की यानेच वेदाला गायब केलं आहे. आणि ते ऐकून अथर्व चिडून म्हणतो की असं काहीही नाही आहे, हे माझे सासरे आहेत आणि ते असं करणं शक्यच नाहीत. पण त्यावेळी अनन्या आणि मंजिरी अजून आगीत तेल टाकत असतात. त्या इन्स्पेक्टरला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की या सगळ्यात शिवनाथचाच दोष आहे, त्याला तुम्ही अटक करा. आणि त्यामुळे मीरा खूप चिडते. ती म्हणू लागते की मंजिरी बास कर हे सगळं. आणि ते ऐकून अनन्या म्हणते, अगं काय बोलतेस तू माझ्या आईला एकेरी नावाने हाक मारते, लाज वाटत नाही का तुला. पण त्यावेळी अथर्व अनन्याला गप्प राहायला सांगतो. तर ही जी मंजिरी असते ना, ती नाटक करत म्हणते की अनन्या जा, घरातील इतर सगळ्यांना सुद्धा बोलावून आण, आज काय खरं काय खोटं ते होऊनच जाऊ दे. पण त्याचवेळी अंबिका मीराला म्हणते की मीरा, आता या चिटकिनीला तूच थांबवू शकते. त्यामुळे मग मीरा त्या मंजिरीकडे जाते आणि तिला सांगते की प्लीज हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, मला तुझी अट मान्य आहे. आणि ते ऐकून मंजिरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि मग ती बाई लगेच दुसऱ्या क्षणाला त्या इन्स्पेक्टरला सांगते की माझे यांच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट नाही आहे, माझा गैरसमज झाला होता, हे माझ्या सुनेचे वडील आहेत, तुम्ही प्लीज यांना सोडून द्या. आणि मग त्यावर तो इन्स्पेक्टरही हो म्हणतो आणि मग तो तेथून निघून जातो. तर अंबिका, मीरा आणि शिवनाथ रागातच मंजिरीकडे पाहत असतात. अथर्वच्या तळपायाची आग तर मस्तकात गेलेली असते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं
अंबिका आणि शिवनाथ त्यांच्या शक्तींचा वापर करून वेदापर्यंत पोहोचता येतंय की नाही याचा विचार करत असतात, त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब